रात्री ड्युटीवर असलेली डॉक्टर मुलगी सकाळी अतिशय भयंकर अवस्थेमध्ये आढळली। तिची अवस्था पाहून सर्वांचा थरकापच उडाला। तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावरती जखमा होत्या। नेमकं त्या रात्री असं काय घडलं आणि घटना कुठे घडली, चला ते पाहूया। देशातील नामांकित सरकारी हॉस्पिटल आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली। 31 वर्षीय मुलगी ही मेडिकलच्या दुसऱ्या वर्गाला शिक्षण घेत होती। 8 ऑगस्टला तिची नाईट ड्युटी होती, त्यामुळे ती रात्री नाईट ड्युटीला होती। रात्री 1च्या सुमारास ती जेवण करून सेमिनार हॉलमध्ये अभ्यासासाठी गेली आणि सकाळी तिच्या अंगावरती एकही कपडा नव्हता। तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावरती जखमा होत्या। तिचे मानेचे हाडही तुटलेले होते। पोलिसांनी या घटनेचा तपास केला। त्यांना त्या ठिकाणी एक ब्लूटूथ आढळले आणि त्या ब्लूटूथच्या आधारेच त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले। तो आरोपी होता संजय रॉय। तो हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करायचा आणि पोलिसांच्या क्वार्टर्समध्ये राहत होता। त्यांनी घाणेरडे व्हिडिओ बघून डॉक्टर मुलीबरोबर हा सर्व प्रकार केला। घटना कोलकात्यामध्ये घडली होती, त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये डॉक्टरांमध्ये संताप